वास्तविक पाहता मंडळीची स्थापना ही साक्षात परमेश्वराने केलेली आहे. जसं एदेन बागेमध्ये आदामाच्या द्वारे आदामाच्या फासळीपासून हवा निर्माण झाली, तसं आदामाची स्त्री जशी आदामापासून तयार झाली, ख्रिस्ताची स्त्री म्हणजे मंडळी ही ख्रिस्तापासून तयार झालेली आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे भाग आहोत. ख्रिस्त येशू हा मस्तक आहे. पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराने अनेक जणांवरती विभिन्न जबाबदाऱ्या दिल्या होत्या. उत्पत्ती ते प्रकटीकरणात कुणालाही परमेश्वराने फक्त बोलवलं आणि शांत बसवलं असं नाही. प्रत्येकाला काही ना काही काम दिलं बायबलमध्ये, आणि त्या कामगिरीला आम्ही पाचारण म्हणू शकतो. देवाने त्यांना पाचारण केलं आणि विविध गोष्टी परमेश्वराने करायला सांगितल्या. मोशेला निवास मंडप करायला सांगितला. नोहाला काहीतरी बनवायला लावलं की जेणेकरून पाण्यापासून बचाव होईल. काय करायला लावलं नोहाला परमेश्वराने? तारू बनवायला लावलं. आणि शल्मोनाला परमेश्वराने कशाबद्दल आज्ञा दिली तर मंदिर बांधायला सांगितलं. विविध टप्प्यांमध्ये आपण पाहू शकतो की परमेश्वराने त्याच्या लोकांची भेट घेतली आणि त्यांना जबाबदाऱ्या दिल्या. मग कोणाला काही गोष्टी बनवायला सांगितल्या, तर कुणाला कुठं सुवार्ता सांगायला सांगितली, काही लोकांना स्तुती आराधना करायला सांगितली, विभिन्न लढाया लढायला सांगितल्या. अशा वेगवेगळ्या गोष्टींची जबाबदारी देवाने त्याच्या लोकांवरती दिली. परमेश्वर कुणालाच उगाचच बोलवत नाही. वाटलं म्हणून बोलवलं आणि बसवलं असं परमेश्वर करत नाही. देवाच्या राज्यात प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते. आता परमेश्वराने तुम्हाला आणि मला ना तारू बनवायला सांगितलंय, ना निवास मंडप, ना मंदिर, ना कुठलं आपल्याला सांगितलं नाही यरूशलेमेत जाऊन मंदिर बनवायला. पण ह्या दिवसात एक महत्त्वाची गोष्ट देवाने आपल्याला दिलेली आहे की मंडळीची बांधणी करायला मात्र देवाने आपल्याला सांगितलंय. येशू ख्रिस्त हा मंडळीला घ्यायला येणार आहे आणि म्हणून तो दिवस समीप असल्या कारणाने आम्ही मंडळीला तयार करावं आणि मंडळीमध्ये अजून आत्मे कसे येतील याच्याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. जे ख्रिस्तात आहेत त्यांच्याबद्दल धन्यवाद, परंतु ते ख्रिस्तात आहेत ते कसे पक्के होतील आणि ते कसे मुळावले जातील याकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जे लोक ज्यांना ख्रिस्त ठाऊक नाही अशांप्रत आम्ही सुवार्ता घेऊन जावी ही परमेश्वराची एक महान योजना या शेवटच्या काळात तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आता देवाने मंदिर बनवायला सांगितलं, परमेश्वराने निवास मंडप देखील बनवायला सांगितलं आणि आज मंडळीची तयारी करण्यासाठी सुद्धा परमेश्वराने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. 1 कोरिंथी 3 अध्याय 16 आणि 17 वचनापासून सुरू करायला काय हरकत आहे? आपल्या सगळ्यांचं आवडीचं वचन 1 कोरिंथी 3 अध्याय 16 आणि 17 वचनात बायबल सांगतं, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात. वास्तविक पाहता तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहोत. परमेश्वराने हे सांगितलंय की आम्ही देवाचं मंदिर आहोत आणि आपल्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वास करतो. परमेश्वर आत्मा आहे. योहान 4:24 देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर आत्मा आहे, आपण शरीर आहोत. कारण की देवाने आपल्याला मातीपासून तयार केलं आणि परमेश्वराने ज्यावेळेस आदामाला तयार केलं त्यावेळेस परमेश्वर वास्तविक पाहता एक मंदिर तयार करत होता. हे शरीररूपी मंदिर देवाने घडवलं, परंतु आज आम्ही विश्वासाने म्हणू शकतो की पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर या मंदिरामध्ये आमच्या शरीरामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याची वस्ती झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी देवाचं पवित्र मंदिर आहोत आणि आम्ही या शरीररूपी मंदिराची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहोत, मंदिराची काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा या मंदिराकडे आम्ही बारकाईने लक्ष देत नाही, शरीराकडे नीट लक्ष देत नाही. शरीराला काय योग्य अयोग्य, व्यसनाने जर शरीराचा नाश होतोय तर त्या व्यसनापासून आम्ही दूर राहणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टींनी आमच्या जीवाचा नाश होणार आहे, कुठल्या गोष्टींनी आमच्या शरीराचा नाश होणार आहे, त्या गोष्टींपासून आम्ही दूर राहणं गरजेचं आहे. जी गोष्ट आमच्या शरीराला चालत नाही, कधी कधी काही लोक म्हणतात की मला ही गोष्ट वर्ज्य आहे, ही गोष्ट चालत नाही, पण काय करू, सगळ्यांनी आग्रह केला तर मी खाल्लं आणि परत आजारी पडलो. पण देवाच्या प्रिय लोकांनो, आज
कुणाच्या आग्रहास्तव म्हणा किंवा कोणाचं मन राखण्यासाठी आम्ही या शरीराचा घात करू शकत नाही किंवा या शरीराला आम्ही त्रास देऊ शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या शरीराची नीट काळजी घ्यावी ही परमेश्वराची इच्छा आहे, कारण आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि याचं 9वं वचन, रोमन चॅप्टर 8 वर्स 9. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. ज्याला ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही. तुम्हाला जर देवाचा आत्मा प्राप्त झालाय, तुमच्यामध्ये जर देवाच्या आत्म्याने वस्ती केलेली आहे, तर तुम्ही शरीराच्या अधीन नाही तर तुम्ही आत्म्याच्या अधीन आहात. हे बायबलचं वचन आहे. आम्हाला देवाने जो त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे त्या आत्म्याच्या अधीन राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आता आमच्याकडे शरीर पण आहे आणि आमच्याकडं आत्मा पण आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शरीर जे आहे ते परमेश्वराने आदामाला बनवत असताना आत्मा हा मालक होता आणि शरीर गुलाम होतं. प्रियांनो, आत्मा जे सांगेल ते शरीर करायचं. पण ज्या वेळेस सैतानाचं ऐकलं आणि त्यावेळेस जेव्हा मनुष्याने पाप केलं त्यावेळेस तो शरीरामध्ये आला, शारीरिक रीतीनं पापात पडला आणि तिथून पुढं शरीर हे वर्चस्व करायला लागलं. पण ज्यावेळेस माणसाला पवित्र आत्मा मिळाला, पवित्र आत्मा कोण आहे? देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा. पवित्र आत्मा देवच आहे आणि तो देवाचा पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्यामध्ये वस्ती करायला लागतो, परमेश्वर राजा आहे आणि राजा हा कोणाच्या अंडर राहू शकत नाही. राजाला कुणी हुकूम देऊ शकत नाही. राजाला कुणी म्हणू शकत नाही की राजा असं कर तसं कर. राजा जे सांगेल ते प्रजेने ऐकावं लागतं आणि तो राजाचा आत्मा नाही, तो राजांच्या राजाचा आत्मा ज्यावेळेस आपल्यात येतो तो आत्मा आमच्या जीवनात प्रभुत्व करायला लागतो आणि तो आत्मा जसा आम्हाला चालवतो तसं आम्ही चालायला लागतो. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी की जर तुमच्यामध्ये देवाच्या आत्म्याची वस्ती आहे तर तुम्ही शरीराच्या अधीन नाही तर तुम्ही आत्म्याच्या अधीन आहात. 2 कोरिंथ 5वा अध्याय आणि 17वं वचन आपण वाचूया. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ख्रिस्ताच्या ठायी नवी उत्पत्ती. जुनी उत्पत्ती आदाम, नवी उत्पत्ती येशू ख्रिस्त दुसरा आदाम. जर आम्ही शरीराच्या अधीन आहोत तर आमच्याकडे आदामाचा स्वभाव आहे आणि जर आम्ही आत्म्याच्या अधीन आहोत तर आमच्याकडे येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे. पहिल्या आदामाने आज्ञा मोडली, दुसऱ्याने आज्ञा पूर्ण केली. पहिल्याला पाप ठाऊक होतं, दुसऱ्याला पाप ठाऊकच नव्हतं. अशा प्रकारचा ख्रिस्ताचा स्वभाव आम्ही धारण करणं गरजेचं आहे. या मंदिराची काळजी घेत असताना येशू ख्रिस्ताने नाही का 2000 वर्षापूर्वी हातामध्ये एकदाच अंटर घेतला होता. तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. एकदा ना चर्चमध्ये आपण आल्यावर काय घेऊन येतो? हातात बायबल घेऊन येतो, आहे की नाही? डायरी घेऊन येतो किंवा भजनाची वही पण घेऊन येऊ शकतो, आहे की नाही? किंवा कुणी लेकरं असतील, काही वाद्य घेऊन येतील, काहीतरी घेऊन येतील देवाच्या गौरवासाठी. पण एक दिवस येशू चर्चला आला, पण येताना त्यांनी काय हंटर आणला. देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी प्रभू अशा प्रकारचं काम करतो जर त्याला करेक्शन करायचं असेल. मंदिराच्या बाहेर सगळा क्रय विक्रय चाललेला होता आणि प्रभूने एक शब्द वापरला, माझ्या देवाच्या घराला प्रार्थनेचं घर म्हणतील, पण तुम्ही त्याची लुटारूंची गुहा केलेली आहे. लुटारूंची गुहा म्हणजे काय? लुटारू काय करतात? कुणाचाही माल उचलायचा आणि आणून ठेवायचं तिकडं, लुटालूट. आणि इथं पण मंदिराच्या बाहेर, ते यरुशलेमेमध्ये मंदिराच्या बाहेर लुटालूट चालली होती. जर एखादं 100 रुपयाचं कबूतर असेल तर 500 रुपयाला विकायचे. फूड मॉलला जाता की नाही तुम्ही कधी? एक्सप्रेस हायवेला वगैरे कधी कधी तुम्हाला एक पाण्याची बाटली 20 रुपयाची जरी असली, 15-20 रुपयाची बाटली 50 रुपये 100 रुपये त्यांना पाहिजे ते लावतात आणि मग तिथं लुटालूट काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण ती लुटालूट त्यांचा व्यवसाय आहे. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर निघून जा, आहे की नाही? एखाद्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की ही वस्तू मला घ्यायची नाही, पुढे जाऊन मी घेईल, काय नाही, मला महाग वाटतंय, नको मला. पण चर्चमध्ये जाणारे, मंदिरात जाणारे, त्यांना काही दुसरं ऑप्शनच नव्हतं. मंदिराला दुसरा ऑप्शन नव्हता, एकच ऑप्शन होता त्यांना, त्या मंदिरात जायचं. मग त्या ठिकाणी त्या लोकांना कॉर्नर केलं जायचं. तुला यायचंय मंदिरात, मग तुला ह्याच किमतीत घ्यावं लागेल आणि तुला इथूनच घ्यावं लागेल. अशा प्रकारे मग गोरगरीब कसे देवाला दानार्पण करतील? देवाला कमी जात होतं
याजकाच्या खिशात जास्त जात होतं. कळतं तुम्हाला? हालेलुया. देवाला कमी जात होतं, पण त्या लुटारूंना जास्त जात होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपला हाती हंटर घेतला आणि सगळे चौरंग त्याने उधळून लावले, सगळे सराफांचे चौरंग त्याने उधळून लावले, मंदिराचं त्याने शुद्धीकरण केलं. हालेलुया. हंटर कशासाठी? आता आपल्या चर्चमध्ये तर तशा गोष्टी नाहीत, पण ह्या आमच्या मंदिरात तशा गोष्टी चाललेल्या आहेत. जे देवाला आवडत नाही असं आमच्या जीवनात काय आहे? कसला क्रय विक्रय चाललेला आहे? कुठली गोष्ट परमेश्वराला आवडत नाही ती आम्ही जर या मंदिराकडे आणलेली असेल तर आज प्रभूने हंटर घ्यावा आणि मंदिराचं शुद्धीकरण करावं आणि आम्हाला असं आशीर्वादित करावं की हे प्रार्थनेचं घर बनेल, हे देवाच्या आत्म्याचं घर बनेल, देवाचं पवित्र मंदिर बनेल आणि आमच्या जीवनातून देवाचं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. ख्रिस्तामध्ये आम्ही नवी उत्पत्ती आहोत. जुना स्वभाव गेला, जुन्या गोष्टी गेल्या, सर्व काही संपलं. तर आज या वचनात आम्ही नवी उत्पत्ती आहोत, मंदिर आम्ही झालेलो आहोत, देवाची मंडळी आम्ही झालेलो आहोत, देवाची लेकरं झालेलो आहोत. ज्या वेळेस ना परमेश्वरासाठी पहिलं मंदिर तयार केलं शलोमोन राजाने यरूशलेमेतलं आणि ते मंदिर देवासाठी समर्पित केलं, त्यावेळेस काय घडलं पहा. पहिले राजे 8वा अध्याय आणि त्यातील 10 आणि 11 वचन. पहिले राजे 8वा अध्याय 10 आणि 11 वचन. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. याजक जसे पवित्र स्थानातून बाहेर आले, बायबल सांगतं, तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. त्या मेघामुळे याजकांना सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना. इतकी उपस्थिती की याजकांना उभं राहता येणं, एवढं देवाचं सामर्थ्य, त्या सामर्थ्याने परमेश्वराच्या त्या मंदिराला घेरलेलं आहे. कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले. आमेन म्हणाल का तुम्ही? कशाने भरून गेले मंदिर? परमेश्वराच्या तेजाने भरून गेले. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर जिथं उपस्थित आहे ती जागा आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. ज्या जागेवरती देवाची उपस्थिती येते ती जागा देवाच्या गौरवासाठी आशीर्वादित होते. प्रभू आला ना की लुटारूंची गुहा पण देवाच्या घरामध्ये बदलू शकते. प्रभू आला ना की जुगारीचे अड्डे बदलतात. प्रभू आला की सगळ्या गोष्टी बदलतात. साल्वेशन आर्मी एक फार मोठी जागतिक दर्जाची संस्था आहे. साल्वेशन आर्मी, त्याचे जे फाउंडर होते ना, कुठल्याही संस्थेचे फाउंडर त्यांच्या जीवनाचा नक्की अभ्यास करत जा. कारण की जेव्हा मोठ्या मोठ्या संस्था तयार होतात त्यावेळी त्याची जी सुरुवात करणारे लोक खूप चॅलेंजिंग आणि खतरनाक असतात. विल्यम बूथ यांनी साल्वेशन आर्मीची स्थापना केली आणि हे व्यक्ती असे होते की ज्यावेळेस ते सुवार्ता प्रसार करायचे तर ते डायरेक्ट दारूच्या अड्ड्यावर जाऊन बसायचे आणि जाऊन लोकांना सुवार्ता सांगायचे आणि तिथून ते लोकांना घेऊन यायचे. अशा प्रकारची सुवार्ता प्रारंभीच्या काळामध्ये झालेली. जे जे लोक पुरातन काळात झाले त्यांची सेवा एवढी पॉवरफुल होती म्हणून आज मंडळ्या प्रबळ आणि वाढत चाललेल्या आहेत. आज देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला देवाने एवढं सुंदर देवाचं घर दिलेलं आहे. हालेलुया. तर या सर्व वचनात आपल्याला पाहायला मिळतं की तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहोत. मग जे सुरुवातीला मंदिर बांधलं होतं, जसं ते तेजाने भरलं, पण ते तेज ना नेहमीच राहत नव्हतं. देवाची उपस्थिती यायची आणि जायची. जुना करार असा होता. देवाची उपस्थिती यायची, कधी ते प्रार्थना करायला लागले, उपस्थिती यायची. जखऱ्या नाही का, एकदम एक दिवशी मंदिरात धूप जाळायला गेला आणि काय देवदूत प्रकटला. म्हणजे सातत्याने कंटिन्यू तिथे देवदूतच नव्हते, यायचे ते कधीतरी, ती उपस्थिती कधीतरी यायची, सातत्याने नव्हती. हे जुन्या करारातलं मंदिर आहे. पण नव्या करारातलं मंदिर तुम्ही आणि मी आहोत. देवाचा आत्मा परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक रीतीने दिलेला आहे. ज्याला देवाचं सामर्थ्य, देवाचा आत्मा प्राप्त झालाय, फक्त संडे टू संडे आम्हाला आत्मा दिलेला नाही. बोलो येशू मसीह की हालेलुया. फक्त रविवारचं देवदूत बनायचं नाही. हालेलुया. काही लोक फक्त रविवारी देवदूत बनतात. आम्हाला रविवारचं देवदूत बनायचं नाही. फक्त एक दिवसासाठी आम्हाला पवित्र बनायचं नाही. आमचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण देवाच्या सानिध्यात असलं पाहिजे. दिनी प्रतिदिनी त्याच्या सानिध्यात आम्ही जीवन जगावं. बरं, आता देवाच्या मंदिराविषयी पाहत आहोत आपण. देवाचं मंदिर काय, देवाचा निवास मंडप काय, मंडळी काय आहे, या विषयाकडे आपण लक्ष केंद्रित करत आहोत. तर ज्यावेळेस परमेश्वराने निवास मंडप तयार करायला सांगितला, मोशेला सांगितला,
त्या निवास मंडपाचे 3 भाग होते आणि 3 भाग कोणते होते? बाहेरचं अंगण, त्याच्यानंतर पवित्र स्थान आणि त्याच्या आतमध्ये परमपवित्र स्थान किंवा अतिपवित्र स्थान, होली ऑफ होलीज, असं त्या ठिकाणी 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बरं, आता या निवास मंडपामध्ये 6 गोष्टी होत्या. सगळ्यात ज्यावेळेस बाहेरून एखादा व्यक्ती आला, बाहेरच्या अंगणामध्ये सगळ्यात पहिला आत एंट्री केल्याबरोबर तिथं घंगाळ असायचं. तिथून पुढं आल्याच्या नंतर धूपवेदी होती. काय होतं? धूपवेदी. दीपवृक्ष होता, पडदे होते, कराराचा कोश होता, विभिन्न गोष्टी त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या, मेज होता भाकरीचा, वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता सिक्वेन्शियल जर पाहिलं आपण, आतमध्ये एंट्री केल्याबरोबर आधी सगळ्यात घंगाळ असणार, त्याच्यानंतर होमवेदी बाहेर असेल, पहिलं घंगाळ, होमवेदी, आतमध्ये गेल्यानंतर धूपवेदी आतमध्ये असेल, धूपवेदी पवित्र स्थानात असेल, त्याच्यानंतर मेज असेल आणि त्याच्यानंतर दीपवृक्ष असेल आणि एकदम आतमध्ये गेल्याच्या नंतर सरते शेवटी तिथं कराराचा कोश असायचा. आता ह्या निवास मंडपाच्या स्ट्रक्चरमध्ये फार मोठी सुवार्थ दडलेली आहे. निवास मंडपामध्ये फार मोठा गूढ आणि गहन अर्थ दडलेला आहे. सुरुवातीला ज्यावेळेस एखादा याजक त्या मंदिरात प्रवेश करायचा, त्यांनी आतमध्ये त्याने निवास मंडपात पाऊल ठेवलं की त्याला सगळ्यात पहिली त्याला गोष्ट भेटणार ती म्हणजे घंगाळ, आणि त्या घंगाळातलं पाणी घेऊन तो स्वतःला शुद्ध करायचा. एक दिवस असा होता ना की एक जन्मांध व्यक्ती येशू ख्रिस्तासमोर होता आणि हा जन्मांध व्यक्ती ज्यावेळेस प्रभू समोर आहे त्यावेळेस शिष्य विचारतायत, ह्या व्यक्तीला कशामुळे, कसल्या कारणामुळे, याच्या आईबापांनी पाप केलं की यांनी पाप केलं, कशामुळे हा आंधळा झालाय? आणि मग येशूने म्हटलं की देवाच्या गौरवासाठी त्याला अंधत्व आलेलं आहे, देवाच्या गौरवासाठी. आणि मग येशू ख्रिस्त जमिनीवर थुंकला, येशू ख्रिस्त जमिनीवर थुंकला. आज जर एखाद्याचा हात वगैरे दुखत असला आणि पास्टर म्हणून मी पचकन त्याच्या हातावर थुंकलो, लोक म्हणतील काय पास्टर आहे, कुठून आणलं याला, आहे की नाही? आज कोणी लोक म्हणतील आम्हाला नको प्रार्थना. त्या आदळाला दिसतच नव्हतं प्रभू काय करतोय. काय काय चमत्कार असेत. प्रभू जमिनीवर थुंकला, जमिनीवर थुंकल्यानंतर प्रभूने मातीचा आणि त्याच्या थुंकीचा चिखल तयार केला. चिखल तयार केल्याच्या नंतर त्या अंधाच्या डोळ्यांना लावला. आता त्या अंधाला काहीच माहीत नाही, कसली क्रीम लावली आहे, काय केलंय, त्याला काहीच माहीत नाही. बघणारे बघतायत सगळे. मग येशू ख्रिस्ताने त्याला कुठंतरी जायला सांगितलं, शिलो तळ्यावरती जाऊ दो, शिलो तळ्यावरती त्याला जायला सांगितलं. आता शिलोचं काय महत्व आहे? हे जे घंगाळात पाणी होतं ना मंदिराच्या बाहेर, ते शिलो तळ्यावरून आणलं जायचं. आहे की नाही विशेष? आता या आंधळ्याला जर येशूने सांगितलं असतं, जा त्या पवित्र स्थानाच्या तिथं बाहेर अंगण आहे, तिथं जा, तिथं घंगाळात पाणी ठेवलेलं आहे, ते घे, लोकांनी त्याला आत जाऊ दिलं नसतं. दारातूनच त्याला हाकलून दिलं असतं, ये आंधळ्या चल हो बाहेर. तो सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसलेला पांगळा माणूस कधी गेला का आतमध्ये? नाही. पण ज्यावेळी तो बरा झाला येशूच्या नावात, 3रा अध्याय आहे की नाही प्रेषितांची कृत्य, मग तो आतमध्ये गेला. हा व्यक्ती अंध होता आणि प्रभूने त्याला शिलो तळ्यावरती पाठवलं, जा शिलोवरती जाऊन तो अंध व्यक्ती विश्वासाने तिथे गेला आणि त्याचे डोळे धुताच त्याला दृष्टी प्राप्त झाली. येशूला हेच सांगायचं आहे की जे पाणी लोक त्या शिलोवरून आणत होते, मी तुला डायरेक्ट सोर्सकडे पाठवत आहे, जो उगम आहे त्याच्याकडे पाठवत आहे. ते पाणी आज तुमच्या आणि माझ्यासाठी एक वेगळा अर्थ आहे. आज जर आम्हाला शुद्ध व्हायचं आहे, येशूचं रक्त आहे, पण आमचं कॅरेक्टर बदलायचं, आमचं जीवन परिवर्तित करायचं आहे, आणखीन एक वेगळं अलौकिक पाणी देवाने ऑलरेडी आम्हाला दिलेलं आहे. मग बघा ते निवास मंडप कुठं आहे, त्याचे अर्थ काय दडलेत आणि आज त्याचा अर्थ आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी काय ते समजून घेणं गरजेचं आहे. एक वचन वाचतो, ऐका. इफिसकराचं पत्र 5वा अध्याय 25 आणि 26 वचन. इफिस 5:25 आणि 26. पतींनो,
अरे पतींनो ऐका, पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्याच बरं का, दुसऱ्यांच्या नव्हे, खूप महत्वाचं आहे. तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, आता पुढचा शब्द महत्वाचा, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. आमेन. फार महत्वाची गोष्ट आहे. वचनाद्वारे आम्ही शुद्ध झालो पाहिजे. येशूच्या रक्ताने तर झालंच पाहिजे, पण वचनाने पण आम्ही शुद्ध झालं पाहिजे. येशूचं रक्त आमचा जुन्या पापाचा डाग काढून टाकण्यास समर्थ आहे. हालेलुया. आमच्या जीवनातले जे काही पातकं होती ती सगळी येशूच्या रक्ताने धुतली जायला. ते रक्त प्रबळ आहे, ते रक्त सामर्थ्यवान आहे. पण ते रक्ताने आम्ही धुतल्या गेल्यानंतर पुढची पायरी आम्हाला वचन शिकावंच लागणार. हालेलुया. आमची मंडळी, आमचा परिवार, आमचं जीवन वचनावरती आधारलेलं पाहिजे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. फार महत्वाचं आहे. वचनावरती मंडळी आमची आधारलेली पाहिजे. आमचा परिवार वचनामध्ये मुळावलेला पाहिजे. वचनाच्या जलस्नानाने स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. कसं होतं की ज्यावेळेस तुम्ही वचन वाचत राहता आणि स्वतःला भरत राहता, संदेश ऐकत राहता, स्वतःला भरत राहता, आणि एक दिवस असा येतो ना की तुमच्यावर संकट येतं आणि त्या संकटात आपोआप तुम्हाला वचन आठवायला लागतात. तुम्ही संकटात अडकलाय आणि लगेच तुम्हाला आठवतं, परमेश्वर तुला संकटातून सोडवणारा देव आहे. याकोबाचा परमेश्वर तुला सगळ्या संकटातून बाहेर काढणारा देव आहे. प्रत्येक तुमच्या आडी अडचणीत बरोबर एक्झॅक्ट तुम्हाला ते वचन आठवायला सुरुवात होते. हे देवाचं सामर्थ्य आहे. देवाच्या लोकांना हे देवाचं वचन आम्हाला स्थिर करणार आहे, शुद्ध करणार आहे. ज्यावेळेस आम्हाला वाटतं की आमची आध्यात्मिक वाढ व्हावी, तुम्ही प्रार्थना करून करून करायला लावून आमच्याच तोंडाला फेस आणताय. हालेलुया. कितीतरी लोक येतात, म्हणतात पास्टर आमच्यासाठी उपास प्रार्थना करा. अरे बाबांनो, तुमच्यासाठी उपास प्रार्थना करता करता 365 दिवस मला उपाशीच मारावं लागेल. काय फायदा होईल? मग तुम्ही आरामशीर घरी जाऊन जेवणार आणि पाळकाला तुम्ही उपास प्रार्थना करायला लावताय. आम्ही प्रार्थना करायला तयार आहोत, पण तुमचं काय? मंडळीने, प्रत्येक सदस्याने, परिवारातील प्रत्येक व्यक्तीने पण प्रार्थना केली पाहिजे. आज आमचं हे आद्य कर्तव्य आहे की आम्ही वचन वाचलं पाहिजे. हे वचन वाचत 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 असताना देवाचं गौरव होतं की हे वचन ज्यावेळेस तुम्ही ऐकत राहता ते तुम्हाला बरोबर आठवण करून देतं आणि त्या वचनाद्वारे तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. तर हे पहिलं घंगाळ जे आहे तर ते त्याच्यामध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी आहे. आज देवाचं वचन आमच्यासाठी आहे, जे आम्हाला वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करतं. सगळ्या चेहऱ्यावरचा, शरीरावरचा कचरा बिचरा सगळं ते काढून टाकतं आणि आम्हाला शुद्ध करतं, आशीर्वादित करतं. आणखीन एक गोष्ट त्या निवास मंडपामध्ये आहे, मेज आहे, आणि तो समर्पित भाकरीचा मेज त्याला आपण म्हणू शकतो. तर या मेजाविषयी म्हणाल तर त्याच्यावरती नेहमी फ्रेश भाकर असणं गरजेचं आहे. मत्तई 4:4 मध्ये येशू ख्रिस्ताने सैतानाला उत्तर दिलं. सैतान ज्यावेळेस त्याला बोलला, कशाच्या भाकरी कर? धोंड्याच्या. काय धोंड्या आहे ना, सैतान पण भाकरी पण करायला लावतो, ते पण कशाच्या? धोंड्याच्या भाकरी. म्हणजे काय त्याचं प्रश्न विचारण्याचीच पद्धत कशी आहे. पण येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलं. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. देवाच्या वचनाद्वारे जगणार आहे. आणि मग देवाचं वचन, देवाचा शब्द, योहान 1:14 शब्द कोण आहे? येशू ख्रिस्त शब्द आहे. देवाचं वचन, आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था. ते वचन जो सुरुवातीचा शब्द आहे तो शब्द साक्षात येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून योहान 6:35 मध्ये बायबल सांगतं, येशूने म्हटलेलं आहे, मीच जीवनाची भाकर आहे. हालेलुया. आम्हाला पाणी मिळालं, आम्हाला जीवनाची भाकर मिळाली. बघा, निवास मंडपातल्या गोष्टी आज आमच्या मंडळीमध्ये आज सुद्धा त्या आहेत. जे निवास मंडपामध्ये आशीर्वाद पाहायला मिळत होते ते सगळे आशीर्वाद आज देखील देवाच्या लोकांमध्ये, आपल्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती समर्पित भाकर, ती बेखमीर भाकर, ती आशीर्वादित भाकर, गर्वाने फुगून न गेलेली लीनपणाची, प्रेमाची, प्रीतीची भाकर, साक्षात येशू ख्रिस्त ती भाकर आहे. येशू ख्रिस्ताने 2 वेळा भाकरीवर आशीर्वाद दिला. नेहमीच दिला असेल, पण बायबलमध्ये 2 वेळा उल्लेख आहे. ऐकतायत का तुम्ही?
एकदा दिला, कधी? 5,000 भोजन देताना. भाकरीवर आशीर्वाद दिला, आशीर्वाद देऊन भाकर मोडली आणि भाकर वाटली. किती लोक जेवले? 5,000 लोक. आणि परत एकदा भाकरीवर आशीर्वाद दिला, कधी? ज्या वेळेस त्याचं शेवटचं भोजन चालू होतं. ज्या वेळेस त्या शेवटच्या भोजनाच्या वेळेस भाकरीवर आशीर्वाद दिला, ती मोडून फक्त 12 शिष्यांना नाही दिली, ती भाकर आज पण आमच्याकडे आहे. बोलो येशू मसीह की. ज्या ज्या वेळेस प्रभूच्या मेजात आम्ही सहभागी होतो, ती भाकर आजही आम्हाला तृप्त करते. कितीतरी त्या भाकरीद्वारे, त्या रक्ताद्वारे आमच्या जीवनात, त्या प्याल्याद्वारे, त्या भाकरीद्वारे चिन्ह चमत्कार झालेले आहेत. ही दैवी कृपा आहे की येशू ख्रिस्त आमच्यासाठी जीवनाची भाकर आहे. ज्या लोकांनी मान्ना खाल्ला, परत त्यांना भूक लागली, पण जीवनाची भाकर ज्यांच्याकडे आहे त्यांना जगातला कसला मोह राहत नाही. प्रियांनो, तो माणूस नेहमी आनंदी असतो. खिसे रिकामे असले तरी चेहऱ्यावर त्याच्या तेज असतं आणि तो एकदम आनंदात जल्लोष करत राहतो. हालेलुया. आणि काय काय लोक आलिशान घरं बांधून झोप येत नाही रात्रीची दीड. ऐकतं तुम्ही चर्च? मर्सिडीज गाड्या घेतात पण झोप लागत नाही. खिडकीतून रात्रीच उघडून बघतात, कुणी दगड मारलाय का, काय प्रॉब्लेम झालाय का, काय अडचण आली आहे का. त्यांना त्यांची झोप उडालेली आहे. पण ज्यांचा भार परमेश्वरावर त्यांनी टाकलेला आहे, आपला विश्वास ज्यांनी देवावर टाकलेला आहे, ते लोक निश्चित आशीर्वादित आहेत. बघा, निवास मंडपाचा आशीर्वाद आजही आमच्या मंडळीमध्ये, आमच्या जीवनामध्ये आहेत. आणखीन एक तिथं गोष्ट आहे, धूपवेदी होती. धूपवेदी, आता त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आपण घेऊ शकतो? धूप म्हणजे ज्यावेळेस तिथं निखारे असायचे आणि त्या निखाऱ्यावरती जसा धूप टाकला जायचा, जाळला जायचा, तो धूपाचा सुगंध किंवा तो धूर वर जायचा आणि परमेश्वराला त्या धूपामुळे प्रसन्न वाटत होतं. आज जसा तो धूप वरती जायचा, तशी त्या धूपासारखी आमची प्रार्थना देवाकडे चाललेली आहे. स्तोत्रसंहिता 141 आणि दुसरं वचन. स्तोत्रसंहिता 141 आणि दुसरं वचन. माझी प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. माझी प्रार्थना धुपाप्रमाणे, आमची प्रार्थना ही धुपाप्रमाणे देवापुढं सादर होते. धुपाप्रमाणे खूप गरजेची गोष्ट आहे. धूप जर तुम्ही जाळला, तो धूर बाजूला, आजूबाजूला जात नाही. धूर बरोबर वरच्या दिशेला, तो धुपाचा धूर वरती जसा जातो, तशी आमची प्रार्थना ही वर देवाकडे जाते. ज्यावेळेस पेत्र बुडू लागला, प्रभूजी वाचवा, कुणाला हाक मारली त्यांनी? येशूला. वास्तविक पाहता त्याचे खास 11 दोस्त मचव्यात बसले होते. पेत्र म्हणू शकत होता, थोमा लवकर ये, वाचव मला. प्रभूकडे बघितलं आणि चालायला लागलो, परत बुडायला लागलो. आता प्रभू नको, आता योहाना तू मला वाचव, आता यहुदा तू मला वाचव. यहुदा तुझ्या किडण्या विकून खाईल, डेंजर आहे तो, त्याला हाक मारूच नको. आहे की नाही? देवाच्या प्रिय लोकांनो, कुठल्याही शिष्यांना त्याने हाक न मारता, होते ना शिष्य तिथं, पण त्यांना हाक न मारता त्यांनी येशूकडे हाक मारलेली आहे. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो येशूच्या नावाने, ती प्रार्थना देव बापापर्यंत पोहोचते आणि त्या प्रार्थनेचं आम्हाला उत्तर प्राप्त होतं. जुन्या करारात त्या निवास मंडपात धूप जाळला जायचा, पण आज आम्हाला खरी एक विशेष गोष्ट देवाने दिली, ती म्हणजे प्रार्थना. आमच्या प्रार्थना धुपाप्रमाणे देवासमोर सादर होत आहेत. प्रकटीकरण 8वा अध्याय 3 आणि 4 वचन. रिव्हेलेशन चॅप्टर 8 वर्सेस 3 to 4. मग आणखी एक देवदूत येऊन वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला. परत एकदा तोच संदर्भ इथं आलेला आहे. प्रार्थना आणि धूप एकत्र आहे. आज आमची प्रार्थना धूपाप्रमाणे देवासमोर सादर होते. म्हणून प्रार्थना करत असताना आपण या इंटेन्शननी प्रार्थना केली पाहिजे, समजून प्रार्थना केली पाहिजे की आम्ही आमच्या देवाशी बोलत आहोत, आमच्या परमेश्वराकडे, आमच्या बापाकडे आम्ही हाक मारत आहोत. जे दार उघडणार आहे, तुम्हाला गॅरंटी आहे, तेच दार ठोका.
ज्या दाराला कुलूप लागलं ते कधी उघडणारच नाही, ते दार ठोकून काही उपयोगच नाही. ज्या घरातले लोक जिवंतच नाहीत, त्या घराचा दरवाजा तुम्ही कितीही ठोका, आतमध्ये जिवंत कोणीतरी पाहिजे ना दार उघडण्यासाठी. पण ज्या दाराच्या आत तुमचा जिवंत परमेश्वर आहे, त्याचं दार नेहमी आम्ही ठोकणं गरजेचं आहे. देवाकडे आम्ही प्रार्थना करत असताना आम्हाला विश्वास पाहिजे की आम्ही प्रार्थना करतोय खरी, पण आमची प्रार्थना धुपाप्रमाणे स्वर्गात चाललेली आहे. स्तुति आराधना ऊपर जाती है और आशीष लेके नीचे आती है. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेके नीचे आती है. आम्हाला गॅरंटी पाहिजे, आम्ही मागितलं तर देव आम्हाला देणारच आहे. या विश्वासाने ज्यावेळेस आम्ही मागतो त्यावेळेस परमेश्वर कार्य करतो. डीजेस दिनाकरन अंकलला कुणी असं विचारलं इंटरव्ह्यू घेताना की अंकल तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थना लगेच कसं काय देव ऐकतो? त्यांनी उत्तर दिलं की ज्यावेळेस मी एखादा आजारी व्यक्ती बघतो, मी असं समजून प्रार्थना करतो की हा आजार त्या भावाला नाही, तो आजार मला आहे, तो त्रास मला आहे, असं समजून मी प्रार्थना करतो मनापासून, त्यावेळेस माझा देव मला उत्तर देतो. आमच्या प्रार्थनेत आम्ही जीव ओतून प्रार्थना केली पाहिजे, एपफ्रास सारखी प्रार्थना केली पाहिजे. ती प्रार्थना परमेश्वरासमोर सादर होते आणि परमेश्वर त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. पुढची गोष्ट, त्या निवास मंडपामध्ये पवित्र स्थानात दीपवृक्ष होता. दीपवृक्ष म्हणजे 7 समया. त्याला वृक्ष का म्हटलंय? कारण की 7 दिवे एकाच स्टँडवरती होते. एकामध्ये तेल ओतलं ना की 7 ह्याच्यामध्ये जायचं, आतून हॉलो असतात ते रिकामे पोकळ. एकामध्ये तेल ओतलं की 7 दिव्यांमध्ये एकसारखं तेल जातं, अशा स्पेशल त्याची बनावट होती. आणि एकाच वेळेस सगळे दिवे ते पेटले जायचे. 7 दिवे निवास मंडपातले. ज्यावेळेस तुम्ही प्रकटीकरणाचा 2रा आणि 3रा अध्याय वाचणार, तिकडे तुम्हाला 7 मंडळ्या पाहायला मिळतील. इफिस, स्मुर्ना, थुअतिरा, लवदिकिया, फिलदेल्फिया, या सगळ्या मंडळ्या ज्या आहेत, या सगळ्या 7 मंडळ्या ज्या दिलेल्या आहेत, त्या मंडळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि बायबल सांगतं की त्याने, योहानाने 7 दिवे पाहिले, 7 ते लॅम्प पाहिले आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त उभा आहे. आज त्या 7 दिव्यांच्या जागी मंडळीचं स्थान आपण पाहू शकतो. आणि ते 7ही दिवे एकत्र जोडलेले आहेत. कसे जोडलेले आहेत? एकत्र जोडलेले आहेत. शेवटच्या काळात सगळ्या मंडळे एक होणार आहेत. सर्व पाळक एकत्र होतील, सगळे सेवक एकत्र होतील. एक दिवस असा येईल की कुणीच म्हणणार नाही मी मुंबईच्या मंडळीचा आणि मी नाशिकच्या मंडळीचा. सगळ्या जगात एकच मंडळी उभा राहणार आहे. येशू मंडळ्यांना घ्यायला येणार नाही, एकच मंडळीला घ्यायला येणार आहे. आणि म्हणून जसा हा लॅम्प स्टँड, जसा हा दीपवृक्ष एक आहे, सगळ्या दिव्यांना एक धरणारा आहे, तशी सगळी एक मंडळी आपण तयार होणार आहोत. आणि ती मंडळी ख्रिस्तासाठी वर उचलली जाणार आहे. आता जर आम्ही मंडळी आहोत, आम्ही दिवे आहोत, तर आम्ही विझणारे दिवे नसावं. हालेलुया, बोले येशू मसीह की. आम्ही पेटणारे दिवे असलं पाहिजे, पेटून नेहमी तेवत राहणारे. काही काही दिवे असे असतात, थोडं कोणी लांबून फुंकर मारली तरी ते लगेच हादरून जातात. असे दिवे नको, असे दिवे नको. असे दिवे आम्हाला बनायचंय की जे नेहमी पेटत राहतील. आमच्यातली आग कधीच विझता कामा नये. हालेलुया. काही लोकांचे स्वभाव असे असतात, आज भेटले एकदम एक्साइटेड, थोडं 2 तासाने भेटले जरा एनर्जी डाऊन, आणि कधी कधी रस्त्यावरून गेले तर ओळख पण देणार नाही, डायरेक्ट निघून जाते. स्वभाव बदलत राहतो. असा स्वभाव नको आम्हाला. एकसारखा आमचा स्वभाव असला पाहिजे. जर आम्ही पेटत आहोत तर आम्ही नेहमी पेटते राहिलं पाहिजे. आमच्यातला अग्नी हा नेहमी पेटता राहिला पाहिजे. त्या 10 कुमारी 5 मूर्ख होत्या, दिवे विझायला लागले त्यांचे. तेलच कमी आणलं होतं ना. सगळ्यात पहिली चूक, तेल कमी आणलं. दुसरी चूक, ज्यांच्याकडे तेल आहे त्यांच्याकडे मागायला गेला. ज्याचं स्वतःचं जीवन खराब झालंय तो दुसऱ्याचं खराब करायचा प्रयत्न करतो. ज्याचं चांगलं आहे तो दुसऱ्याचं चांगलं करायचा प्रयत्न करतो. पण ज्याचं जीवन खराब झालंय त्याने कधी दुसऱ्याचं जीवन खराब करायचा प्रयत्न करू नये. एक तर स्वतःचं तेल संपवलं
आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांचं पण घेऊन त्यांचं पण संपवायचं. काय अर्थ आहे? पहिली चूक तेल आणलं नाही. दुसरी चूक ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे हात पसरले. तिसरी चूक ज्यावेळेस वर आला त्यावेळेस हे बाजारात होते, अयोग्य ठिकाणी. वर आल्यानंतर तुम्ही वराला सामोरं जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. वर येईल म्हणजे ख्रिस्त येईल त्यावेळेस आम्ही ख्रिस्तासमोर पाहिजे. चौथी चूक, वर निघून गेला आणि वेळ निघून गेल्यावर त्या दरवाज्यावर किती डोकं आपटून घ्या, काय फायदा आहे? महत्वाची शेवटची चूक केली त्यांनी. वेळ निघून गेल्यावर चुकीच्या वेळेस त्यांनी दरवाजा ठोकलाय. चुकीच्या वेळेस. 4 चुका आहेत. एकच चूक नव्हती त्यांची की फक्त तेल आणलं नाही विषय संपला नाही. ह्या सगळ्या त्यांच्याच चुका आहेत. आज आमचे दिवे पेटते राहण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? कुठल्या गोष्टीने आम्ही पेटत राहणार आहोत? चुलीमध्ये निखारे असतात ना सगळे असे एकदम धगधगीत पेटलेले, एकदम ज्वलंत. चिमट्याने एक निखारा काढा बाजूला ठेवा, विजून जाईल थोड्याच वेळात. मंडळी सोडून जे लोक भरकटतात, पचायला थोडं कठीण आहे पण घ्या आता ऐकून. काय करता? लांबून बोलवलंय तुम्ही मला. चर्च सोडून, मंडळी सोडून ज्यावेळेस तुम्ही घरी थांबता ना, जाऊ दे आज कंटाळा आलाय घरी थांबतो, विजण्याचे जास्त चान्सेस आहेत. पण तुम्ही म्हणता आज सकाळपासून खूप डोकं दुखतंय पण जाऊ दे मी तरी चर्चला जाईल, इथं आल्यावर देव तुम्हाला बरं करेल. असं घडतं. आपल्या मंडळीत काही लोक असे असतात की त्यांना काही दुसरं समजत नाही, नुसती प्रार्थना. आणि त्या लोकांना भेटलं ना, हात जरी मिळवला ना तरी मनात एक वेगळी ऊर्जा येते. आम्ही त्यांना सांगतो अरे माझं कर्ज झालंय, अरे माझं असं झालंय. काय नाही, प्रभू करेल. प्रार्थना करतो ना मी, प्रार्थना करणार, होणार. ते काय नाही, ते इतकं लाईटली घेतात आणि आपल्याला वाटतं एवढं साधं होतं ते. मी काल रात्रभर झोपलो नाही माझ्या टेन्शनमुळे. आपली बहीण भाऊ जे मंडळीमध्ये आहेत, आपले बंधू आहेत, बहिणी आहेत, ते आम्हाला इन्करेज करतात. मंडळीतून कधीच एकटं पडू नका. आपलं चर्च कधीच सोडू नका. किती लोक आमेन म्हणतील? आपल्याला जी संगती देवाने दिलेली आहे, ज्यांच्या बरोबर राहिल्याने आम्हाला आत्म्यात वाटतं की अरे मी देवाच्या जवळ आहे, त्या लोकांनी लात मारून हाकललं तरी कुठंच जायचं नाही. दीपवृक्ष जसा एक जोडलेला आहे आणि तो पेटता राहिला आहे, तशी आमची मंडळी नेहमी ज्वलंत पाहिजे, थंड पडायचं नाही. जे कोमट आहेत त्यांना देव ओकून टाकतो, पण जे ज्वलंत आहेत त्यांचा वापर होतो. काही लोक थंड पडतात एकदम, प्रभूमध्ये आलं की त्यांची एक एक्साइटमेंट असते आणि मग नंतर ती एक्साइटमेंट हळूहळू हळूहळू कमी होत जाते. जो असा टाळ्या वाजवायचा चर्चला आल्यावर तो पार ह्याच्यावर येतो आणि नंतर तर खिशात हात घालूनच उभा राहतो, तुम्हीच गा गाणे, मला काही घेणं नाही. मग काय फायदा आहे? आमच्यातली एक्साइटमेंट कधी कमी होता कामा नये. गाणे चालले, देवाची आराधना चालली, आमचा आवाज बेधडक पुढं गेला पाहिजे. टाळ्या वाजवून, आनंद करून, गीतं गायनं, वाद्य वाजवून देवाच्या नावाने जल्लोष झाला पाहिजे. हे देवाचं घर आहे, त्याच्यासाठीच आहे. इथं देवाचं गौरव करत असताना मागं पुढं पाहायचं नाही. बोलो येशू मसीह की. तो आमच्यातला उत्साह कशानेच कमी होता कामा नये. धाड 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 आम्हाला बोलता आलं पाहिजे, प्रभूचं गौरव करता आलं पाहिजे. खिशात मुख घेऊन येऊ नका चर्चला येताना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कळेल त्याला कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल, त्याच्यात मी काय करू शकत नाही. देवाच्या घरात आलं ना की आम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. एक तुमचं वाक्य तुमच्या जीवनाला बदलू शकतं. तुम्ही जर वक्ता म्हणतो की आज देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, तुम्ही तूच आशीर्वादित होऊन तूच मुंबईला जा, आम्हाला घेणं नाही, काय फायदा आहे? पण त्याच्यात जर तुम्ही म्हटला होय प्रभू मी आमेन म्हणतो, ते आशीर्वाद तुमच्या जीवनावरती येतात. ती कृपा देवाची येते आपल्या जीवनावरती. पाळक साहेबांनी एखादं वचन वाचलं, एकदम अंतकरणातून त्या शब्दाला आमेन म्हणा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हो देवा माझा मेंढपाळ तू आहेस. रिॲक्ट करा त्या गोष्टींना. शांत बसणाऱ्यांना काही मिळत नाही. आणि बायबल सांगतं मागा म्हणजे मिळेल. आमच्यातली ती वात जळत राहिली पाहिजे, पेटत राहिली पाहिजे. आमचं किती वय असो, आमची शिक्षण किती असो, आमच्याकडची संपत्ती किती कमी असो जास्त, देव काहीच बघत नाही, पण आम्ही नेहमी ज्वलंत पाहिजे.
मंडळीमध्ये तो विश्वास, ते सामर्थ्य नेहमी ज्वलंत पाहिजे. काही लोकांना एक शब्द खूप आवडतो, नेक्स्ट टाइम. त्यांना काही काम सांगा, नाही आज नाही जमणार, नेक्स्ट टाइम, आता नको, पुढच्या वेळेस बघू, फक्त पुढच्या वेळेस, आज का नाही, का कंटाळा. काही लोक सांगतात मी येणार आहे तुमच्याबरोबर संध्याकाळी 4 वाजता, आपण जाऊ बरोबर. 3:45ला फोन आला का नको मी नाही, तूच जा. अचानक कॅन्सल करतात, अचानक बदलतात. उत्साह कधी कधी कमी होतो, पण तो उत्साह सतत राहिला पाहिजे. आमचे दिवे नेहमी पेटते पाहिजेत परमेश्वराला. प्रभू येईल त्यावेळेस दिवा पेटता पाहिजे. दिवा पेटता पाहिजे म्हणजे त्याला प्रकाश आमच्यात दिसला पाहिजे. आणि जर प्रकाश नसेल तर आम्ही अंधारात असू. आणि जे अंधारात आहेत त्यांना प्रकाश घेऊन जाणार नाही. जे प्रकाशाची प्रजा आहेत त्यांनाच प्रकाश घेऊन जाणार आहे. तो दीपवृक्ष आहे. तिथं पडदा होता, पवित्र आणि अतिपवित्र स्थानामध्ये. पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान या दोन्हींच्या मध्ये एक पडदा होता. आणि असा जाड पडदा होता की तो कधीच कोणाला फाडता येऊ शकत नाही. माणूस तरी तो पडदा फाडू शकत नाही. विणलेला जाड पडदा होता एकदम, तो कोणालाही फाडता येणार नाही. पण बायबल सांगतं की उत्पत्ती 3:9 परमेश्वर विचारत आहे आदमाला हाक मारून, आदमा तू कोठे आहेस, आदमा तू कोठे आहेस, परमेश्वर विचारतोय. परंतु ज्या वेळेस तो पडदा येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या वेळेस फाटला गेला. इफिसकरास पत्र 2 अध्याय 13-14 वचन आपण वाचूया. इफिस 2:13-14. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात, कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आहे आणि मधली आडभिंत पाडली आहे. आमेन. मधली आडभिंत पाडली आहे. तो पडदा त्याने फाडलाय वरपासून खालपर्यंत. जो निवास मंडपामध्ये पडदा होता, आज तो पडदा मंडळीमध्ये आणि देवामध्ये राहिलेला नाही. ती आडभिंत राहिलेली नाहीये. परमेश्वर आणि मानव यांच्यामध्ये नेहमी काहीतरी आडभिंत होती. जुन्या करारात परमेश्वर देवबाप एदेन बागेत आला, आदाम आणि हवा गेले का बिंदास देवा पुढं. प्रभू आलास, आम्ही भेटायला आलो नाही, झाडाच्या मागं लपले. झाडाची पानं कटिवेष्टनं म्हणून घातली आणि काय केलं त्यांनी, झाडाच्या मागे लपायला लागले. ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं, खडकाच्या कपारीमध्ये त्याला ठेवलं. परमेश्वराने त्याला झाकावं लागलं. समोरासमोर नाही, समोरासमोर नाही. मनुष्य त्या योग्यतेचा, त्या पात्रतेचा नव्हताच. कारण की जो देवाला पाहिल तो तात्काळ मरणार, असा नियम आहे. कुणालाही डायरेक्ट देवाला भेटता आलं नाही प्रियांनो. पण काय देवाची दया आहे आपल्याकडं. येशूच्या रक्ताने आम्हाला धुण्यात आलं आणि प्रभूने सांगितलं अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. किती महान वचन आहे. जुन्या करारामध्ये आम्ही देवाला पाहू शकत नव्हतो, पण देवाने आता ती आडभिंत पाडून टाकली आहे. अंतकरण शुद्ध ठेवलं तर आम्हाला देवाला पाहता येईल. वचन वाचताना तुम्हाला प्रभूचं दर्शन होईल, आराधना करताना प्रभूचं दर्शन होईल, देवाच्या सानिध्यात तुम्ही वाढताय. प्रभूची आणि आमची भेट झाली. ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आडभिंत पडली. प्रभूने आमच्यासाठी मार्ग मोकळा केला आणि आता आम्ही देवाच्या जवळचे लोक, जे परराष्ट्रीय होतो आम्ही देवाच्या जवळचे लोक झालो. निवास मंडपाचे आशीर्वाद आज मंडळीमध्ये आहेत. 6वी गोष्ट तिथं होती ती म्हणजे कराराचा कोष. कराराचा कोष तिथं होता. लेवी 17:14 मध्ये बायबल सांगतं, वाचूया आपण पटकन. त्या कोशाबद्दल काय केलं जायचं. कारण प्राणी मात्राच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय. यास्तव इस्रायल लोकांना मी म्हटले आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त होय. ते जो कोणी सेवन करेल त्याचा उच्छेद व्हावा. आणि हे प्राण्यांचं जे रक्त आहे अर्पण केलं जायचं आणि ते रक्त नेऊन कराराच्या कोशावरती शिंपडलं जायचं, कारण त्याचे जीवन आहे. मग आज
तुमच्या आणि माझ्याकडं शिंपडण्याचं रक्त कुठलं आहे? जुन्या करारात आम्ही जर असतो तर चर्चला येताना सगळ्यांनी एक एक कोकरू आज आणलं असतं, आहे की नाही? कोणी कबूतर आणले असते, कोणी काय काय आणलं असतं. पण आज आम्ही नवीन करारातले लोक आहोत आणि आम्हाला कोणाचं रक्त आहे? इब्री 12:24 मध्ये स्पष्ट सांगितलंय. इब्री 12 आणि 24, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्या जवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. आज ख्रिस्ताचं रक्त तुमच्या आणि माझ्याकडे आहे. त्या कराराच्या कोशावर शिंपडण्यासाठी जुन्या करारामध्ये जनावरांचं रक्त वापरलं जायचं, पण आज आमच्याकडे ख्रिस्ताचं रक्त आहे आणि ते ख्रिस्ताचं रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम आहे बायबल सांगतं. आणि जर बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येते की हे रक्त सगळ्यांच्या रक्तापेक्षा उत्तम रक्त आहे, कारण या रक्तामध्ये पापाचा दाग नाही. हे पवित्र रक्त आहे. हे जिवंत देवाच्या जिवंत पुत्राचं येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. या रक्ताने आमच्यासाठी मध्यस्थी केलेली आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. अरोनाची काठी मानण्याचं पात्र, अरोनाची काठी मानण्याचं पात्र, 10 आज्ञाच्या 2 पाट्या, दगडी पाट्या. तर ह्या दगडी पाट्या म्हणजे काय? त्याच्यावरती आज्ञा लिहिल्या होत्या. काय लिहिलं होतं त्याच्यावर? 10 आज्ञा लिहिल्या होत्या. 10 आज्ञा म्हणजे देवाने माणसाला दिलेल्या आज्ञा. देवाचं बोलणं, देवाचा शब्द म्हणजे देवाचं वचन. देवाचं वचन किंवा आज या नव्या करारामध्ये रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 14 वचन, रोमन चॅप्टर 6 वर्स 14, तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. आज आम्ही कृपेच्या अधीन आहोत, नियमांच्या अधीन नाही. नियमाच्या अधीन असतो तर जुन्या करारातले नियम आम्ही पाळले असते. काय अर्पण द्यायची, कसं करायचं, कसे कपडे घालायचे. पाळक लोकांनी आज जे आम्ही ज्या प्रकारचे वस्त्र आम्ही धारण करतो तसे आम्ही केले नसते. आम्ही ते पूर्ण 12 स्टोन आमच्या छातीवर लावले असते आणि त्या जुन्या करारासारखे वस्त्र घालून आम्ही चर्चमध्ये आलो असतो. पण आम्ही आता नियमाच्या अधीन नाही तर आम्ही कृपेच्या अधीन आहोत आणि देवाची कृपा आम्हाला मिळालेली आहे. देवाचं वचन आज कुठे आहे प्रियांनो? 2 कोरिंथ 3 अध्याय 2 आणि 3 वचन. तेव्हा दगडी पाट्या होत्या, आता कोणत्या दगडी पाट्या आहेत बघा. 2 कोरिंथ 3 अध्याय 2 आणि 3 वचन. तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योग्य तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. आमेन. जुन्या करारात 10 आज्ञा दगडी पाट्यांवर लिहिल्या होत्या. मग देवाने बघितलं की त्या दगडापेक्षा याच्या अंतःकरण अजून कठीण आहे. माणसाचं अंतःकरण त्या मोशेच्या दगडी पाट्यापेक्षा जास्त कठीण आहे. मग देवाने ठरवलं आता यांच्या अंतःकरणावरतीच लिहूया. पण आज देवाने त्याची वचनं आमच्या अंतःकरणावर नुसती लिहिली नाही, कोरलीत असं बायबलमध्ये सांगितलंय. कोरलेलं खोडता येत नाही प्रियांनो. परमनंट आमच्या अंतःकरणावरती त्याने त्याचं वचन कोरलेलं आहे. त्याचा शब्द, त्याचं वचन आमच्या अंतःकरणावर. आज दगडी पाट्या ज्या त्या कराराच्या कोशात होत्या, आज आमच्यासाठी दगडी पाट्या आमचं अंतःकरण आहे की ज्याच्यावरती देवाचं वचन कोरण्यात आलेलं आहे. जे वचन आजपर्यंत तुम्हाला कळालंय, जे वचन तुम्ही आत्मसात केलेलं आहे, जे वचन आज जे तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे, ते वचन दगडी पाट्यांवर नाही तर ते आमच्या जीवनावरती कोरलेलं आहे. आणि अशा प्रकारे जीवनावरती कोरलेलं आहे की त्या वचनाद्वारे आम्ही आशीर्वादित आहोत आणि त्या वचनाद्वारेच आमच्या जीवनामध्ये प्रभूचं गौरवी कार्य घडत आहे. दुसरी गोष्ट, अहरोनाची काठी. दगडी पाट्या आपण म्हणतो त्यावेळेस देवाची आज्ञा आम्ही समजलं पाहिजे. अहरोनाची काठी आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस याजकाची जबाबदारी आपण म्हणू शकतो. त्याला काठीचं चिन्ह म्हणजे याजकाची जबाबदारी आहे. एक काळ होता की ती काठी ज्यावेळेस त्या कोशामध्ये होती, पहिले इतिहास 15वा अध्याय 2 वचन, पहिले इतिहास 15 आणि 2, दाविदाने सांगितले की लेव्यान वाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये, कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास
त्यांना परमेश्वराने निवडले आहे. लेवी लोकांनी तो कोष उचलून घेतला. आज जबाबदारी आमची. जशी याजक आपल्या हातामध्ये काठी घेऊन चालत असे, याजकाची काठी, अहरोनाची काठी म्हणजे याजकाची काठी, ती काठी हातात घेऊन चालायचा. आज आम्हाला कुठली गोष्ट वाहणं गरजेचं आहे. मत्तई 16वा अध्याय आणि 24वा वचन, मत्तई 16 आणि 24. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आज आम्हाला काठी घेऊन नाही तर आम्हाला आमचा वधस्तंभ घेऊन चालायचं आहे. आता वधस्तंभ घेऊन चालायचं आहे म्हणजे आता जाऊन लाकडाचा वधस्तंभ करून घेऊ नका. घरी गेल्याबरोबर पास्टरने आज शिकवलं म्हणाल की आम्हाला आमचा वधस्तंभ घेऊन चालायचा आहे. आणि तो पण वधस्तंभ नाही 40व्या वेळेला तुम्ही कबरेवर लावतो. तो वधस्तंभ हा वेगळाच वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे कोणता वधस्तंभ आहे? वधस्तंभ म्हणजे यातनेचं ठिकाण. वधस्तंभ म्हणजे यातनेचं ठिकाण. वधस्तंभ, ज्या वधस्तंभावरती एखादा व्यक्ती खिळला जाणार आहे असा तो वधस्तंभ आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी वधस्तंभ असतो आणि तो वधस्तंभ आम्हाला ओळखता आला पाहिजे. सगळं चांगलं आहे जीवनात, पूर्ण लाईफ एकदम चांगलं आहे, सगळं सुंदर आहे, घरदार लेकरं बाळ सगळं पगार पाणी सगळं चांगलं आहे. पण एक पण असतो. एखादा भाऊ तुम्हाला खूप टॉर्चर करतो, तुमचा सख्खा रक्ताचा भाऊ, तो तुमचा वधस्तंभ आहे. आपने क्रूज को चूम लो. हालेलुया. आपल्या वधस्तंभावरती प्रेम करा. काही गोष्टी जीवनात अशा असतील की ते तुम्हाला बदलताच येत नाही. वधस्तंभासारख्या त्या वेदनादायी गोष्टी तुमच्या जीवनात राहू शकतात. पौलाच्या पोटामध्ये काटा होता, त्याला वेदना व्हायच्या, त्याच्यासाठी तो वधस्तंभ आहे. आज कुठला त्रास घेऊन तुम्ही पुढे चाललेले आहात. कदाचित काही इथं असे लोक असतील, तुम्हाला देवाची सेवा करण्याची नितांत श्रद्धा आहे, तुम्हाला वाटतं की मी देवाचं कार्य करावं. एखादा आजार अचानक डॉक्टर सांगतो तुला हा आजार झालाय, या गोळ्या घ्याव्या लागतील. मनात परत येतं, अरे देवा मला असा आजार झालाय, मी आता काय सेवा करू तुझी. तो तुमचा वधस्तंभ आहे. उचलायचा आणि देवाचं काम करायचं, पण मागे हटायचं नाही. वधस्तंभ घ्यायचा, पुढं चालायचं. कुठली अडचण आहे, कुठलं संकट आहे, कुठलं अडखळण आहे जीवनात, कुठल्या गोष्टींमुळं तुम्ही विस्कळीत होत आहात, त्या गोष्टींमुळं नाराज होऊ नका. ज्या गोष्टी बदलणं तुमच्या हातात आहे त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा. काही गोष्टी असतात की त्या बदलता येत नाहीत. काही गोष्टी तो व्यक्ती बदलेल तेव्हा बदलेल, पण आज तुमच्यासाठी तो वधस्तंभ आहे. समजून घ्या मला काय सांगायचं आहे, त्याचा गूढ अर्थ काय आहे तो समजून घ्या. वलांडण सण साजरा केला ना जुन्या करारामध्ये, त्यावेळेस पण ते वलांडणाचं मांस त्यांना कडू भाजी बरोबर खायला सांगितलंय देवाने. काय कडू भाजी? ही जीवनातली दुःख आहेत, संकट आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी आनंदाच्या दिसतील, पण ज्यावेळेस तुम्हाला काही चढ उतार दिसतील तो तुमचा वधस्तंभ आहे. आपल्या वधस्तंभावर प्रेम करा, वधस्तंभ खांद्यावर घ्या आणि पुढं चाला. त्या अडचणींमध्ये पुढं मार्ग काढा. प्रभू आहे तुमच्या बरोबर. जसा शिमोन कुर्णेकराने ख्रिस्ताला वधस्तंभ पुढे नेण्यास मदत केली, तसा प्रभू तुमच्या वधस्तंभामध्ये तुम्हाला मदत करायला येईल. तो तुम्हाला वधस्तंभ वाहण्यासाठी तो तुम्हाला सहाय्य करेल. आज आमची जबाबदारी, अहरोनाची काठी जशी तिथं होती तसं आज आम्हाला आमचा वधस्तंभ घेऊन पुढे चालायचं आहे. देवाच्या सानिध्यामध्ये सुवर्ण पात्र मानण्याचं, सोन्याचं पात्र होतं ते. सोने म्हणजे शुद्धता, मूल्यवान, सांभाळून ठेवण्याजोगं. सोन्याचे दागिने आपण इकडे तिकडे फेकत नाही. रस्त्यावर एखादी अंगठी पडली सोन्याची, काही लोक जाऊन उभे राहतात त्याच्यावरती. जोपर्यंत सगळे जात नाहीत तोपर्यंत कार्यक्रम होत नाही पुढचा. पैसा सोनं रस्त्यावर मिळू द्या, कशाही स्थितीत असो लोक उचलतील. सोनं शुद्धता आहे, ते मानण्याचं पात्र मूल्यवान आहे. धार्मिकतेच्या जीवनामध्ये पवित्रतेला प्राधान्य द्या प्रिय, ही देवाची इच्छा. मंडळीमध्ये पवित्रतेला प्राधान्य द्या. 1 पेत्र 1 अध्याय 16 वचन. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. देव पवित्र आहे, त्याची लोक पण पवित्र असले पाहिजेत. ज्या वेळेस तुम्ही एखादी सोयरीक बघता, एखादं स्थळ बघता,
मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे आणि तुम्ही तिला अंगुठा बहादर मुलगा शोधणार का? आपल्या लेकरांना शोभेला असं स्थळ शोधणार ना. ती शिकली, कमीत कमी तिच्या जवळपास तरी काही शिकलेला, थोडा जास्त चालेल थोडा कमी चालेल पण शिकलेला पाहिजे तिच्यासाठी. काहीतरी तुम्ही प्रयत्न करता. मग हा ख्रिस्त एवढा पवित्र आहे, त्याची वधू कशी पाहिजे? त्याला शोभली तर पाहिजे. नाहीतर नवरा मुलगा एकदम हँडसम आणि नवरीने पार तोंडाला काळं फासून बसली, काय फायदा? कसं लग्न होणार? ते शोभल का? ते नाही. जसा नवरा तो शारोनचा गुलाब सुंदर आहे, त्याची वधू पण सुंदर पाहिजे. जर तो पवित्र आहे, त्याची वधू पण पवित्र पाहिजे. जसं ते सोन्याचं मूल्यवान असं प्रतीक आहे, ती शुद्धता, ती पवित्रता मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे. देवाचे गुण आम्ही प्रदर्शित करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हे पात्र शुद्धतेने तयार होतं, परमेश्वर ते पात्र कधी रिकामं राहू देत नाही. मानना, ज्यावेळेस त्या इस्रायल लोकांना भूक लागली राहणावनामध्ये, देवाने मानना दिला त्यांच्यासाठी. आणि मानण्याचं पात्र म्हणजे देवाचा पुरवठा होत राहणार. हालेलुया. देवाचा पुरवठा, देव स्वर्गातून तुमची गरज पूर्ण करणार म्हणजे करणारच. आपले नेत्र ज्यावेळेस आम्ही देवाकडे लावतो, तो परमेश्वर आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो. मानना भूक भागवण्यासाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी स्वर्गातून दिलेला मानना, साक्ष रूपाने दिलेला मानना आहे, देवदूताचा अन्न आहे. किती विशेष अलौकिक गोष्ट आहे, ती चिन्ह दाखल आहे. स्वर्गातून येणारा जसा मानना होता, आज ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन घेऊन इथं उभे राहता, मीच नाही कुणीही, जेही देवाचे दासदासी इथं उभे राहतात, त्यांच्या मुखातून परमेश्वर बोलतो. प्रियांनो, हालेलुया. मी 15-16 वर्षाचा असेन आणि मी मॅकआर्थरचं एक पुस्तक वाचत होतो आणि काही काही गोष्टी जरा अशा चालल्या होत्या थोड्या काही. आणि मी देवाला विचारलं की मला हे समजून सांग परमेश्वरा. असं मी फक्त म्हटलं, मला डिटेल समजलं पाहिजे, मी वाचतोय समजतं पण व्यवस्थित समजलं पाहिजे असं. आणि मी गेलो चर्चला एका ठिकाणी, आणि एक आई 2री-3री शिकलेली होती, तिने संदेश चालू केला. असा संदेश अख्खं मॅकआर्थरचं पुस्तक तिने सांगून टाकलं. जे मला वाचून कळालं नाही, ती आई त्या संदेशातून सांगत होती. मी डोक्याला हात लावला, म्हणलं बघा, जे ज्ञान आपण पुस्तकातून घ्यायचा प्रयत्न करतो, ते ज्ञान या मातेला देवाने डायरेक्ट स्वर्गातून दिलेलं आहे. याचा अर्थ असा, एकदा तुम्ही इथं उभे राहिले, तुम्ही बोलत नाही, तो बोलतो तुमच्याकडून. हालेलुया. आता मानण्याचं पात्र कोण आहे? तुम्ही. मानण्याचं पात्र कोण आहे? तुम्ही. मुख उघड, लूक 12:12, मी ते शब्दाने बोलेल. तुमच्या मुखातून देव बोलणार आहे, तुमच्या शब्दाने परमेश्वर अनेकांची भेट घेणार आहे. हे मातीचं पात्र आहे, पण प्रभूने त्याला मूल्यवान केलेलं आहे. का? कारण 2 कोरिंथ 4 आणि 7व्या वचनामध्ये ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. तो देवाचा अभिषेक, अनुग्रह त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेला आहे. या सगळ्या वचनाचा एक सारांश आपण घेऊया. देवाने मंदिर बांधायला लावलं, निवास मंडप तयार करायला लावला, आणि या शेवटच्या काळात त्याची मंडळी उभारायला सांगितलेली आहे. त्या कालावधीसाठी ज्या गोष्टी घडल्यात, वास्तविक मंडळीची सावली जुन्या करारात पडलेली आहे. मंडळीची सावली म्हणजे वलांडणाचा कोकरा, तिथं सावली म्हणून एक प्रतिकात्मक ते देत आहेत, पण खरा वलांडणाचा कोकरा वधस्तंभावर खेळला गेलाय. नव्या करारातल्या ह्या ज्या सत्य गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत, त्याची सावली जुन्या करारात पूर्वीच्या काळात पडलेली आपण पाहतो. पण खरं सामर्थ्य किंवा रिअल गोष्टी, तो वधस्तंभ काय, तो ख्रिस्त काय, ती मंडळी काय, हे या दिवसात तुम्ही आणि मी अनुभवत आहोत. आम्ही फार आशीर्वादित लोक आहोत प्रियांनो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आता आड भिंत राहिली नाही. आड भिंत असती
तर तुम्ही सगळे तिकडे बाहेर बसले असते. हालेलुया. आज आडभिंत नाही, आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि मला लायकीचे पात्रतेचे नसताना त्याच्या मंदिरात आणलेलं आहे. आम्हाला ते योग्यतेचं केलेलं आहे. आम्ही ही जाणीव नेहमी मनात ठेवून चर्चला यायचं. उपदेशक 5व्या अध्यायात सांगितलंय, जेव्हा तू देवाच्या मंदिरी जाशील त्यावेळेस तुझी पावलं जपून टाक, सांभाळून टाक. का? काटे पडलेत का इथं? हा, का आपली पावलं सांभाळून टाकायची? देवाचे बोध श्रवण करण्यास किंवा जी कामं देवासाठी करतो, पण का सांभाळून टाकायची? कारण इथं पवित्र देव आहे. हालेलुया. अपवित्रतेने आम्ही इथं चालू शकत नाही, अयोग्य रीतीने आम्ही इथं चालू शकत नाही. देवाच्या मंदिरी येतो त्यावेळेस आम्ही शिस्तबद्ध रीतीने राहिलं पाहिजे. आजकाल काही लोक संदेश घेऊन उभे राहतात, आराधना घेऊन उभे राहतात. मला सांगायला आवडेल तुम्हाला, तुमचा पेहराव दाखवतो तुम्ही किती देवाच्या जवळ आहात. हे असे डुक्कर गटकेस बीस हे ते काय गरज आहे त्याची? हालेलुया. तुमचा अवतार तुम्ही एवढा घाणेरडा केलाय की लोकांना वाटतंय हा देवाचीच आराधना करतोय का कोणाची करतोय. अजून ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन सांगणारे आहात, ते वचन आधी जगणारं आम्ही बनलं पाहिजे. तुम्ही ऐकता चर्च? मंडळी ज्यावेळेस आम्ही येतो, आम्ही सांभाळून पावलं टाकली पाहिजे. का? कारण की एक विशेष आशीर्वादाचे दिवस आम्ही आज पाहत आहोत. ख्रिस्त फार लवकर येत आहे, आणि आज मंडळी म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे की आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करावी, मंडळीला झेलून धरावं, एकमेकांमध्ये पूर्णपणे आम्ही प्रार्थनेत एकमेकांसाठी वेळ घालवला पाहिजे. आमेन. निवास मंडपामधल्या गोष्टी आज मंडळीत कशा आहेत हे आपण पाहिलं. देवाचं मंदिर काय आहे ते मंदिर आज आपण आहोत हे आपण पाहिलं. जुन्या करारातील ते मंदिर असो किंवा निवास मंडप असो, त्याचे आशीर्वाद आज कसे शेवटच्या काळात मंडळीमध्ये आहेत त्याविषयी आम्ही पाहिलं. मग आम्ही एवढे आशीर्वादित लोक आहोत तर आम्ही काळजीपूर्वक देवाची सेवा करणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. यावेळेस एक लहानशी आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड घे. तुझ्या सानिध्यात, तुझ्या सामर्थ्यात आम्हा प्रत्येकाला झेलून धरलंस. धन्यवाद देतो. तुझ्या वचनातून आमच्याशी बोललास. मंदिर, निवास मंडप आणि मंडळी हा विषय प्रभू तुझ्या सामर्थ्यात तो आम्हाला प्रकट केलास राजा. धन्यवाद देतो. या शास्त्राच्या अभ्यासावरून एक गोष्ट प्राकर्षाने आम्हाला कळाली, तुझं किती प्रेम तुझ्या लोकांवरती आहे प्रभू. तुझ्या मंडळीवरती तुझं किती प्रेम आहे त्या वधस्तंभावर तू दाखवलंस. आम्ही देखील तुला आवडेल असं जीवन जगावं म्हणून तू सहाय्य कर प्रभू. आमची मंडळी तुझ्या पवित्र हाती घे. मंडळीची वाढ आणि उन्नती कर प्रभू परमेश्वरा. धन्यवाद. आमची प्रार्थना ऐकली. ही सर्व प्रार्थना विनंती उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता आहे. आमेन. आमेन.